नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 3 डिसेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की लीला एजेंच्या केबिन मध्ये येते, पण एजे मात्र कामात व्यस्त असतात. एजे लीलाकडे बघत सुद्धा नाही. त्यामुळे लीला थोडी चिडते आणि म्हणते, एक्सक्यूज मी एजे, मी आलीये. तर एजे हळूच तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, 3 फुटाच्या अंतरावर आहेस, माहितीये मला, तू दिसतेस. लीला म्हणते, तुम्ही मला जॉब दिलाय. त्यावर एजे म्हणतो, अपॉइंटमेंट लेटर मिळालंय ना? तर लीला म्हणते, हो, पण त्यावर माझं काय काम आहे ते लिहिलं नव्हतं. त्यावर एजे तिला एक फाईल देतो आणि सांगतो की ह्यातला डेटा टॅली कर. तर लीला ती फाईल घेऊन निघत असते. तर एजे म्हणतो, आहा, कुठे चालली? त्यावर लीला म्हणते, तुम्ही काम दिलंय ना, ते काम घेऊन करायला चाललीये. त्यावर एजे म्हणतो, तिथे नाही, तुझी जागा इथे आहे. असे म्हणून एजे तिला स्वतःच्या बाजूच्या टेबलवर बसायला सांगतो. एजे लीलाला सांगतो, तुझा डेस्क इथे आहे, इथे बसायचं आणि काम करायचं. लीला बराच वेळ ती दिलेली फाईल चाळत बसते आणि त्याच्यानंतर तिला त्यातलं काही समजत नाही. मग ती एक पेपर घेते आणि त्या पेपरचं रॉकेट बनवून ती एजेवर उडवणारच असते. तेवढ्यात एजे तिला बघतो आणि म्हणतो, आहा, झालं काम? तर लीला म्हणते, केव्हाच. लीला फाईलमध्ये बघून पेन्सिलने काहीतरी करत असते आणि एजे काम करत असताना एजेचं अचानक लक्ष लीलाकडे जातं. तो लीलाकडे बघत असतो, लीलाला माहित नसतं. मग अचानक लीलाचंही लक्ष जातं आणि लीला एजेला डोळ्यांनी विचारते की काय? तर एजे मानेने काहीच नाही असं सांगतो. शेवटी न राहून एजे लीलाच्या जवळ येतो आणि तिला विचारतो, फाईल केली चेक? तर लीला म्हणते, हो, फॉन्ट एकदम बरोबर आहे, अलाइनमेंट पण व्यवस्थित आहे, प्रिंटआउट पण चांगली आहे, सगळंच प्रॉपर आहे. त्यावर एजे लीलाला म्हणतो, फाईल चेक करणं म्हणजे फॉन्ट चेक करणं नसतं लीला. प्रत्येक फाईलचा एक पर्पज असतो आणि तो समजून फाईल चेक करावी लागते. मी तुला शिकवतो पर्पज कसा चेक करायचा, फाईल कशी चेक करायची, कम ऑन, ओपन. असे म्हणून तो फाईल ओपन करतो आणि लीलाला शिकवायला सुरुवात करतो. एजे अगदी लीलाच्या बाजूला उभा असतो आणि तिला काम शिकवत असतो, पण लीलाचं लक्ष मात्र एजेकडे असतं. ती कंटिन्यू एजेकडे बघत असते, एजेवर लाईन मारत असते. समोर ठेवलेल्या बॉक्स मधली पेन्सिल एजे घ्यायला जातो आणि लीलाचा हात सुद्धा त्याच पेन्सिलीवर पडतो. त्यामुळे एजेचा हात लीलाच्या हातावर पडतो. मग एजे लीलाकडे बघतो, लीला एजेकडे बघते. मग शेवटी लीला लाजून स्वतःचा हात मागे खेचते आणि मग एजे ती पेन्सिल घेतो आणि पुन्हा तिला काम शिकवायला सुरुवात करतो. लीला मात्र स्वतःच्या हाताकडे बघून पुन्हा लाजत असते आणि एजेकडे बघत असते. काम शिकवत असताना एजे अचानक लीलाकडे बघतो आणि त्याला समजतं की लीला त्याच्याचकडे बघते आहे. पुन्हा तो ते दुर्लक्ष करतो आणि पुन्हा तो कामाकडे वळतो, पण लीला मात्र एजेकडेच बघत असते. अचानक लीलाला आठवतं की बराच वेळ झाला ती स्वतः बसलेली आहे आणि एजे उभा आहे. त्यामुळे लीला उठते आणि एजेला सांगते की तुम्ही बसा. तर एजे सांगतो की नाही, नको. मग शेवटी लीला सुद्धा उभी राहते आणि एजे लीलाला उभ्याने काम शिकवायला सुरुवात करतो. पुन्हा एजे कामात लक्ष घालून असतो आणि लीला एजेकडेच बघत असते. हे रसिको, हे सगळे सीन बघायला खूप मजा येते. तुम्ही हे एपिसोड नक्की बघा. एजेचं शिकवून ऑलमोस्ट झालेलं असतं आणि एजे पुन्हा लीलाकडे बघतो तर त्याला कळतं की लीला त्याच्याचकडे बघत आहे. लीला कंटिन्यू एजेकडे बघत असते आणि एजे सुद्धा तिच्याकडे कंटिन्यू बघत असतो आणि तेवढ्यात एजेला त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो आणि एजेचं सगळं लक्ष स्वतःच्या डेस्ककडे जातं. एजे स्वतःच्या डेस्ककडे जायला निघतो. इथे आजी दुर्गाला सांगतात की अभिरामला जेव्हा डबा पाठवशील ना, तेव्हा एक एक्स्ट्रा डबा पाठव आणि गोड जरा जास्ती पाठव. लक्ष्मी दुर्गाला म्हणते, एजेंबरोबर नक्कीच कोणीतरी स्पेशल जेवायला आलेला आहे. त्यावर सरस्वती म्हणते, एजंटचा क्लायंट असेल. लक्ष्मी म्हणते, क्लायंट असेल तर सर
रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातील ना. तर दुर्गा म्हणते असं काही नाहीये, एजेनी याआधी सुद्धा क्लायंटसाठी डबा मागवलाय, पण ते तसं असेल तर आधी सांगतात. पण यावेळेला काही सांगितलेलं नाहीये. आणि एवढ्यातच सरस्वतीला डाऊट येतो की कदाचित हा डबा लीलासाठी तर नसेल. त्यावर दुर्गा म्हणते लीला ऑफिसमध्ये कशाला जाईल. तर सरस्वती म्हणते का नाही, तिला आपल्या घरचं चांगलं चुंगलं खाण्याची सवय झाली आहे ना. आणि शेवटी सरस्वती ठाम होते की हा दुसरा डबा लीलासाठीच असेल. इथे एजे पुन्हा लीलाच्या डेस्कवर येतो आणि विचारतो ऑल ओके. त्यावर लीला म्हणते हो, मला एकदा सांगितलेलं कळतं. काम अगदीच नवीन आहे, त्यामुळे मला मगाशी ते कळलं नव्हतं, पण मुळात मी अशी काही ढ नाहीये. तुम्ही माझ्या बुद्धिमत्तेवर शंका घेऊ नका. म्हणजे कसं आहे, हा जॉब आहे ना, मी मागायला गेले नव्हते, तो आपणून माझ्याकडे चालत आलाय. म्हणजे बघा मी किती भारी कॅन्डिडेट आहे. त्यावर एजे म्हणतो एक लक्षात ठेव, विसरू नकोस मी तुझा बॉस आहे. तर लीला म्हणते आणि मी तुमची बायको. आणि खरं तर बायकोच नेहमी बॉस असते, अँड द बॉस इज ऑलवेज राईट. त्यावर एजे म्हणतो हे बघ, हे ऑफिस आहे आणि ऑफिस अवर्समध्ये यू जस्ट अन एम्प्लॉई. त्यावर लीला म्हणते हो का, ऑफिस अवर्समध्ये मी तुमची एम्प्लॉई, म्हणजे इतर वेळी मी तुमची बॉस आहे ना. मग तर काय बेस्टच झालं, काहीच प्रॉब्लेम नाही. आता बघा मी काय काय करते ते. त्यावर एजे तिला सांगतो हे सगळं बोलण्यापेक्षा नीट काम कर. असे म्हणून एजे स्वतःच्या डेस्ककडे जायला निघतो. तर लीला त्याच्या मागे येते आणि त्याला म्हणते एजे मला फुकट गणवू नका, मला माहितीये ते काम इतकं इम्पॉर्टंट नाहीये. त्या फाईल सगळ्या उत्तमच आहेत, उगाच दिलंय तुम्ही मला हे काम. एजे खरं खरं सांगा, तुम्हाला माझी आठवण येत होती म्हणून तुम्ही मला बोलवून घेतलंय ना. त्यावर एजे म्हणतो असं काही नाहीये. तर लीला म्हणते असंच आहे, म्हणूनच तुम्ही माझं टेबल तुमच्या केबिनमध्ये लावून घेतलंय. त्यावर एजे लीलाला म्हणतो तू पीए टू डिरेक्टर आहेस. तर लीला म्हणते मग विश्वा दादा कोण आहे. तर एजे सांगतो विश्वा डिरेक्टर्स पीए आहे. त्यावर लीला म्हणते तुम्ही मला पुन्हा वेड्यासारखं बनवताय. एवढ्यातच तिथे विश्वरूप येतो आणि विश्वरूप एजे आणि लीलाला दोघांना सांगतो तुम्ही काय असे जोराजोरात भांडतायत. त्यावर लीला म्हणते आम्ही भांडत नाहीये. आणि तेवढ्यात एजे विश्वरूपवर ओरडतो आणि सांगतो तू हे सांगायला इथे आलायस. त्यावर विश्वरूप म्हणतो नाही नाही, मी क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर आजही आलेले नाहीये हे सांगतोय. ते ऐकताच लीला विश्वरूपला म्हणते विश्वादादा, क्वालिटी अश्युरन्स मॅनेजरचं एक्झॅक्ट काम काय असतं. त्यावर विश्वरूप म्हणतो सगळे डिपार्टमेंट सुरळीत चालले आहेत की नाही हे जे काम चेक करतो तो क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर असतो. आणि लीला लगेच म्हणते माझं ठरलंय, मी ना आजपासून क्वालिटी अश्युरन्स मॅनेजरच आहे. त्यावर एजे म्हणतो तू आणि क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर, हे बघ लीला, हे काम वाटतं तेवढं सोपं नाहीये. त्यावर लीला म्हणते ते मी ठरवेन. आणि लीला बरोबर काम करताना कायम 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, लीलासाठी कोणतेही काम अवघड नाहीये. दुसरी गोष्ट, लीला कोणतेही काम करायला घाबरत नाही. त्यानंतर विश्वरूप विचारतो आणि तिसरी गोष्ट. तर लीला म्हणते तिसरी गोष्ट ती तुम्हाला माझ्या कामातून कळेलच. असे म्हणून लीला विश्वरूपला सांगते विश्वादादा लेट्स गो. आणि विश्वरूप सुद्धा लीलाच्या मागून केबिन मधून निघून जातो. इथे माल लोड होत असतो. तर किशोर तिकडच्या एका एम्प्लॉईला विचारतो किती पॅकेट्स आहेत. तर तो एम्प्लॉई म्हणतो 50. तर किशोर म्हणतो एक काम कर 1500 कर. आणि एम्प्लॉई म्हणतो डायरेक्ट 1450चा घपला. त्यावर किशोर म्हणतो जेवढं सांगतो तेवढं कर, बाकीचं मी बघतो. इतक्यात किशोरला दुर्गाचा कॉल येतो. किशोर तो कॉल कट करतो. इथे विश्वरूप लीलाला क्वालिटी अश्युरन्स मॅनेजरचं काम शिकवतो. काम शिकवून झाल्यानंतर लीला एक्सायटेड होते आणि ती विश्वाला म्हणते की विश्वादादा आता तू काहीच टेन्शन घेऊ नको, मी सगळं काम व्यवस्थित परफेक्ट करेन, मला आता सगळं काम समजलं आहे. त्यावर विश्वरूप लीलाला म्हणतो की तुम्ही एवढ्या एक्सायटेड होऊ नका, तुम्ही एक्साइट झालात ना की मला धडकीच भरते. तर लीला म्हणते विश्वादादा वाय फिअर वेन लीला इज नियर. आता तू बघच
या रेस्टॉरंटमध्ये चुकीचं काम करणाऱ्या आणि एजंटच्या बिझनेसकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या प्रत्येकाचे मी कॉलर पकडणार आहे, असे म्हणून लीला विश्वरूपला सांगते, विश्वादादा फॉलो मी. आणि लीला जिथे टेम्पोमध्ये माल लोड होत असतो तिथे येते आणि तिची भेट किशोरशी होते. किशोर लीलाला बघून संतापतो आणि लीलाला विचारतो, बाय द वे तू इथे काय करतेस? लीला म्हणते, मी आजपासून ऑफिस जॉईन केलंय. किशोर लीलाला कॉंग्रॅच्युलेशन्स करतो आणि लीला त्याला म्हणते, मी आता निघते, मला खूप कामं करायची आहेत, असे म्हणून लीला तिथून निघून जाते आणि विश्वरूप तिथून जातच असतो. तेवढ्यात किशोर विश्वरूपला अडवतो आणि विचारतो की तो क्वालिटी अश्युरन्स भिडेचं काय झालं? तर विश्वरूप सांगतो, भिडे नाही आलेत. जसे लीला आणि विश्वरूप तिथून निघून जातात, किशोर त्या एम्प्लॉईला सांगतो, 500 पॅकेट्स अजून वाढव. तो क्वालिटी मॅनेजर भिडे जॉईन करायच्या आधी जमेल तेवढा हात मारून घेऊ. एवढ्यात किशोरला पुन्हा दुर्गाचा कॉल येतो आणि किशोर पर्पजली दुर्गाला सांगतो की मगाशी मी लीलाशी बोलत होतो. त्यावर दुर्गा आश्चर्यचकित होऊन विचारते, 1 मिनिट, ती तिथे काय करते? तर किशोर म्हणतो, आजपासून लीला ऑफिस जॉईन करते. तू तिला घरातून बाहेर काढलं असलंस तरी तिला बाबांकडून सिंपती कशी मिळवायची हे बरोबर माहिती असतं. हे ऐकल्यावर दुर्गा आश्चर्यचकित सुद्धा होते आणि शॉकिंग होते आणि म्हणते, हिचं काय करू मी? असं म्हणून ती फोन ठेवून देते. इथे लीला इन्व्हेंटरी डिपार्टमेंट मध्ये आलेली असते आणि ती चेक करते आणि म्हणते की इन्व्हेंटरी रेग्युलर अपडेट होत नाही का? लीला त्या एम्प्लॉईला चांगलंच झापते आणि सांगते की रोजच्या रोज किती गोष्टी गेल्या, किती गोष्टी नवीन आणल्या, हे अपडेट व्हायलाच हवं. आणि शेवटी लीला विश्वरूपला सांगते की ह्या एम्प्लॉईच्या कामात अजून काय सुधारणा करता येईल ह्याच्यावर ह्यांच्याचकडून एक निबंध लिहून घे. त्यावर तो एम्प्लॉई म्हणतो, ओ मॅडम, मी काय शाळेत जातो का? त्यावर लीला म्हणते, शाळेत शिकलेली मूल्य जेव्हा आपण विसरतो ना, तेव्हा असे प्रयोग करावेच लागतात. आणि इथेचा एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरला च्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.